रडत असतात, सगळे रडत असतात, पण त्या लग्न मंडपात तुझा येडा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो, सगळ्याला ओरडतो, रडायचं नाही रे, रडायचं नाही, कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीचं लग्न आहे, तिला हसत हसत पाठवा. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्नाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, गाडीचा दरवाजा बंद करतो आणि तुला हसत हसत म्हणतो, जा पोरी, जा पोरी, जा, चल जा, रडायचं नाही, जा. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं ना, तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चोक चोक, पोरी तुझा बाप रडला, लई रडला, पण तो फक्त तुला दिसला नाही, कारण तू अर्धाच सिनेमा बघितलायस, अर्धा सिनेमा आयुष्यभर तुला कधी कोणी दाखवलाच नाही. तेवढा अर्धा सिनेमा तुला सांगतो, मी तर थांबतो. हे बघ, त्या लग्न मंडपातून जशी तुझी गाडी निघून जाते ना पोरी, त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, असाच मंडप असतो बघतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये बाबा, तुझं किती पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, हे घे पैसे. पैशाचा पुडका घेऊन ते गरीब बिचार फिरत असत. जेवणवाल्या नाही झाक जेवण बनवलं होतं, बोटात चाटत लोक गेले, पोरं तर लाडू घेऊन पळत होते, ज्यादा किती पण ताट होत्या, तुला अगोदरच सांगितलं होतं, किती पैसे झालं, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए बस्तवाल्या, तुझी कपडे घालून माझं लेकरू काही झाक दिसत होतं बाबा, गेलं र, गेलं गेलं, पण लय सुंदर, एवढं मी कधी बघितलं नव्हतं. हे तुझं पैसे, वाजंत्रीवाल्यानं इकडे या, हे तुमचं पैशाचं पाकिट, आणि 1000 ज्यादा बाबा तुम्हा सगळ्यांना, का लय भारी वाजवत होता रे बाबा, लय भारी वाजवत होता. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. पोरी, भिकारी, साधा सगळं कर्ज काढून आणलेलं असतं, तेवढं सगळं उधळतंय, मागच बघत नाही ते. जेवढं साठवलेलं असतंय तेवढं सगळं उधळतंय, आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जात, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडत, आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जे अंथरून आणि उशीवळी करत, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, आहो सावरा की स्वतःला, किती रडताय, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. ज्या भावाला तू शिव्या घालत असते, जो भाव तुला आवडत नाही, कारण तुला बाहेर तो फिरून देत नाही, तो भाव तुझ्या वडिलाला मिठे मारून हंबरडा फोडून रडत असतो, पप्पा पप्पा, सावरा पप्पा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. 100 किलोचा पोत उचलून हमाली करणाऱ्या त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी, स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर त्याला 2 टाक टाकतं चांभाराकडे जाऊन, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर नवीन चप्पल घेऊन शाळेपर्यंत जो येतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरी, त्या देव माणसाचं नाव. आता मला सांगायचं आहे, महाराजांनी आणि माझ्या शाहू महाराजांनी यासाठी तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य दिलं का? तुझं वय अजून 15-16 नसतं, तू घर सोडून पळून जातीस. पळून शब्द वापरतोय, पळून. तुझं वय 17 आणि कुठं तर निघून जातीस 4-4 दिवस. तुला प्रेम झालं. पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो बघा, पोलिसांना सांगत असतो, साहेब, आणि जिथं उभा असतो तिथं बिचारा ती सगळी जमीन अश्रूनं भिजवतं, बोंबलतं हंबरडा फोडून पोलिसांच्या समोर. आणि त्या पोलिसांना म्हणतं, साहेब, काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, घरीच आली नाही साहेब. परीक्षेला म्हणून गेली, तिला घ्यायला परत येतोय तर सगळ्या पोरी आल्या, माझी पोरगी सांगली. साहेब, कुठं असेल माझी लेक? पोरीनं
कोणतर सोशल मीडियाच्या माध्यमातून येतो, या शिकण्याच्या वयामध्ये तुम्हाला भुरळ घालतो, तुला चॉकलेट काय देतो, एखादा मोबाईल काय देतो, गोडगोड काय बोलतो, आणि 20 वर्षाच्या बापानं तुला तळ हाताच्या खोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर निघून जाताना लाज नाही का ग वाटत? महाराजांना छान वाटत असेल ना 17 वर्षाच्या पोरगीवर शत्रूच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा माझा राजा, शत्रूच्या स्त्रियांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणारा माझा राजा, त्यांच्याकडे कोणी नजर जर टाकली तर स्वतःच्या लोकांचे डोळे काढणारा माझा राजा, राजाच्या पाटलाचा पाय तोडणारा माझा राजा. माझ्या राजाला बरं वाटेल पायाच्या 16व्या वर्षी तू पळून जातीस, आई बापाला मान खाली घालायला लावतीस, तुझ्या शरीराचा आज ही तुकडं होतात प्रेमाच्या नावाखाली. प्रेमाच्या विरोधात नाही, पण हे प्रेम आहे काय? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, जे प्रेम तू शिकत असताना तुला घेऊन जातं, तुझ्या आयुष्याचं मात्र करतं, खायची अजून त्याला अक्कल नाही तिथं नेऊन तुला ते ठेवतं, ते प्रेम आहे का? छान वाटेल ना ग? आणि हेच सांगतोय म्हणून आज महाराष्ट्र एक विरोधी फळी माझ्या विरोधात उभी राहिली, पण मी भीतच नसतो. आणि याच्या पुढचा तर कळस तुमचा काय आहे माहितीये का? महाराजांना किती वाईट वाटेल याच्या पुढचा कळस. पोलीस स्टेशनला 15 दिवसानं तुम्ही येऊन उभा राहता आणि पोलिसांचा फोन जातो बापाला, यावं तुमची लेक आले. आई म्हणते पोरगीला माफ करा, घरला घेऊन या, आपण जगू शकत नाही तिच्याशिवाय. बाप पळत येतो, बापाला मान खाली घालायला तू लावलीस, बापाला लाचार तू केलास, बाप कुत्र्याची वागणूक तू दिलीस, तरी सुद्धा बाप तुझा पोलीस स्टेशनला येऊन तुला म्हणतो दीदी आमचं चुकलं ग, चुकलं, माफ करण, घरला चल दीदी, घरला चल घरला. तेव्हा पोलिसांच्याकडे बघत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. ज्या बापानं जन्म दिला त्याला ओळखत नाहीस पोरी, आणि हरामखोर तुझं आयुष्य बरबाद करून शिकत असताना तुला घेऊन गेला आणि त्या पोराला ओळखतेस पोरी. ज्या बापाच्या अंगावर सू केलीस, शी केलीस, जो बाप उपाशी राहिला, पावसात भिजला, पावसात भिजताना छत्री तुझ्या डोक्यावर धरली पण साला भिजत शाळेपर्यंत आला. उन्हामध्ये जो बाप तापला पण तुला सावली झाडाखाली बसवलं. रात्री थंडी वाजताना स्वतःच्या अंगावरचे चादर काढून तुझ्या अंगावर त्याने टाकले, त्या बापाला ओळखत नाही. अगं एकच सांगतोय बघ महाराजांच्या समोर, तू शिकून फक्त मोठी हो, या जगातला राजकुमार आणून उभा करेल तुझा बाप. तुझ्या समोर एवढी ताकद आहे तुझ्या बापामध्ये. चॉइस इज युअर्स, दीदी कौन चाहिए तुने, ये सब स्वातंत्र्य आहे तुला. ही माती छत्रपतींची आहे, साताऱ्याची गादी आणि माझ्या कोल्हापूरची गादी या. आणि या मातीतल्या लेकी रणरागिणी आहेत, वाघिणी आहेत. ते राष्ट्र आपलं आहे, आणि तुमच्यामुळे आम्ही आहोत. या मातीतली, या राष्ट्रातली एक ही पोर खोट्या प्रेमासाठी आपल्या आयुष्याचं नुकसान मात्र करून नाही घेणार. शपथ घ्यायची तरच खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी आम्ही साजऱ्या करतो ना, खऱ्या अर्थानं आज त्यांना शांत समाधान वाटले. बघ 2 मिनिटात तुला तुझा बाप दाखवतो बघ. रोज घरात बापाला बघतेस, पण 4 बाप मला इथं दाखवू दे तुला. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला आलेले बाप किती आहे, जरा हात वरती करायचा आहे. आई असेल तरी चालेल. आई बाप किती आहे, जरा जागेवर उभं राहायचं आहे. जरा जागेवर उभं राहा, लवकर उभं राहा जागेवरती. किती बाप आहे जरा. हे पोरीनो इकडे बघ, मगापासून हा बाप सांगतोय. चला जरा जागा द्या त्यांना, जरा पुढे यायचं आहे. या लवकर पुढे या, पट करून या, तिकडून जागा काढून या. जरा प्लीज या, माझ्यासाठी या. जरा इकडे या सर, इथं या, इथं वरती उभं राहा. हे लेकीनो जरा इथं उतरून खाली या. इथं बसा खाली बसा, काय होत नाही. ये खाली, माझा सर हळू ये का, इथं खाली बस. जरा सगळे बाप जरा वरती यायचं आहे. आई पण चालेल मला. चल आई बाप सगळ्यांनी यायचं आहे. चल का खाली बस, इथं बस, लवकर बस, खाली बस. एका